भंडारा हे जे ऑड त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, म्हणजे त्यांना जळगाववरनं भंडाऱ्याला प्रवास करणे आणि भंडाऱ्याला जाऊन त्या ठिकाणी काम करणे हे थोडं अवघड असल्यामुळे मागच्या 3 महिन्यापासून संजय सावकारेंची हे माझ्याशी बोलतात आहे की काही करून मला सलग जिल्हा द्या, सलग जिल्ह्यात सहपालकमंत्री चालेल, पण तिथे पालकमंत्री पदाकरता सलग असलेला कुठला तरी मंत्रीपद जोडा. म्हणजे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर हे सलग आहेत भंडाऱ्याला, म्हणून त्यांना जोडण्यात आलं आहे. यामध्ये कुठलाही म्हणजे संजय सावकारेंची क्षमता फार मोठी आहे, त्यांच्या क्षमतेवर काही प्रश्नचिन्ह नाही आहे, पण एकंदरीत प्रशासकीय कामकाज रोजच्या रोज पालकमंत्री म्हणून, जसं माझ्याकडे अमरावती आहे तर रोजच्या रोज पालकमंत्री म्हणून जो काम जिल्हाधिकारी आणि प्रशासनाचं करावं लागतं, आपल्या जनतेला त्या ठिकाणी भेटावं लागतं, सलग जिल्हा द्यायचा म्हणून पंकज भोयरला दिलेला आहे आणि सलग जिल्हा द्यायचा म्हणून सहपालकमंत्री हे संजय सावकारला बुलढाणा दिला. पण सर, शिवसेनेकडून आणखी नाराजी व्यक्त केली जाते, कारण तानाजी सावंत हे शिवसेनेचे माजी मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांचे भाऊ शिवाजी सावंत सुद्धा आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. भाजप शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करते असा आरोप तुमच्यावर. मी वारंवार सांगतो की आमची कुठलीही भूमिका अशी नाही आहे की माननीय एकनाथ शिंदेजी कडील कुठलाही कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीत आणावा, एकनाथ शिंदेजींच्या पक्षातले लोक काही भाजपमध्ये यावे, ही कुठलीही भूमिका भाजपची नाही आहे, ती कधीच राहणार नाही. उलट काँग्रेसमधनं ज्यांना जे लोक राहुल गांधीला कंटाळलेले आहेत, जे महाराष्ट्राच्या नेतृत्वाला कंटाळलेले आहेत, काँग्रेसमधले काही लोक आमच्याकडे आले तर निश्चितपणे आम्ही त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे पक्षप्रवेश दिलेला आहे. ते आमच्याकडे येतं, आम्ही नाकारत नाही आहे, पण शेवटी प्रत्येक पक्षामध्ये जर कोणी आलं तर आम्ही त्याला नाही म्हणू शकत नाही. पण एकनाथ शिंदेजीच्या आणि शिवसेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्याचा अथवा कुठलाही आमच्याकडनं त्या ठिकाणी प्रयत्न करणार नाही आहे आणि तसा होणार नाही. सुनील शेळके असे म्हणतात की भाजपमधल्या एकाही पदाधिकाऱ्याला आहे ते राष्ट्रवादीमध्ये घेऊन येतात, महायुतीमध्ये एक दुसऱ्यांच्या पक्षामध्ये पदाधिकारी घेण्यासाठी रसिक झाले असं म्हणायचं नाही. आता आमच्याकडे एकनाथजी, अजितदादा आणि माननीय देवेंद्रजी बसले असताना हे ठरलंच आहे की सत्ताधारी पार्टीमधल्या महायुतीमधला कुठलाही कार्यकर्ता हा एकामेकांनी घ्यायचा नाही, एकामेकांनी त्याचा पक्षप्रवेश करायचा नाही, ठरला आहे आणि ते सूत्र महाराष्ट्रामध्ये आता आम्ही त्या ठिकाणी पक्षप्रवेश करताना पाडतो आहे. नाही, मला या ठिकाणी हे स्पष्ट करायचं आहे की जरांगे यांची भूमिका एकेरी आहे. जरांगे यांनी व्यक्तिगत जीवनामध्ये परिवाराबद्दल, आमच्या आया बहिणीबद्दलच्या टीका करणे अयोग्य आहे. जरांगे सरकार उलथवण्याची भाषा करतात हे अयोग्य आहे. कारण देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे सरकार, अजित पवारचं सरकार, हे जे महायुती सरकार आहे, हे सरकार 3,17,00,000 मतांनी निवडून दिलं आहे. 51.78% मतं घेऊन सरकार आलं आहे आणि अशाच सरकारला उलटून टाकू, 3,17,00,000 मतं मिळाले आहे असं सरकार उलटून टाकू, ह्या ज्या भाषा सुरू आहे ना, ही महाराष्ट्रात कीड निर्माण करणाऱ्या भाषा आहे. आणि माझी विनंती आहे सर्वांनाच की महाराष्ट्रामध्ये चिथावणीखोर भाषा करू नये, कोणी कोणाला चिथावणी देऊ नये, आपापला हक्क सर्वांना मांडता येईल. राहिला प्रश्न मराठा आरक्षणाचा, मराठा आरक्षण या राज्यामध्ये आणण्याचंच काम देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं आहे. स्वतः या राज्यामध्ये मराठा समाजाचं आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करायचं काम हे देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा याकरता मी स्वतः बघितला आहे 14 ते 19 या काळामध्ये. त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसजींनी 7-8 रात्री जागून मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला होता. तो विधिमंडळामध्ये, हायकोर्टमध्ये टिकला, सुप्रीम कोर्टमध्ये टिकला. आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर तो कायदा सुप्रीम कोर्टाने निरस्त केला. मला हे म्हणायचं आहे, ज्यांनी मराठा समाजाकरता आपलं संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली, ज्या व्यक्तिमत्वाने देवेंद्र फडणवीसजींनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून त्या ठिकाणी मराठा आरक्षण दिलं, आपण अशा व्यक्तिमत्वाला एकेरी भाषेत परिवाराबद्दल, आमच्या आया बहिणीबद्दल अशा पद्धतीनं तुम्ही एकेरी भाषेत बोलता, हे महाराष्ट्र सहन करणार नाही आहे.
आम्ही सहन करणार नाही आहे. आणि कुणाचं सरकार उलटवत आहे? 3,17,00,000 लोकांनी मतदान केलं आहे महायुतीला, 51.78% मतं मिळाले आहेत. असं सरकार तुम्ही उलटवणार आहे? खऱ्या अर्थाने ह्या भाषा बंद केल्या पाहिजे. आंदोलन करायचं करा, मागण्या करायच्या करा, पण खऱ्या अर्थाने आमचं सरकार उलटवणे, एकेरी भाषेत बोलणे, आमच्या आया बहिणीशी बोलणे हे काही कोणी खपवून घेणार नाही. कालची भाषा अर्वाच्य होती, ही भाषा या राज्यात करू नये अशी माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्वच आंदोलनकर्त्यांना अशी माझी या ठिकाणी विनंती आहे. सरकार काही लोळं पांगलं नाही आहे, सरकार स्ट्रॉंग आहे, सरकार महायुतीचं आहे. एकनाथजी, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे प्रचंड ताकदवान सरकार आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार मिळून या राज्याच्या 14 कोटी जनतेकरता आम्ही काम करतोय. मी असं सरकार उलटून टाकू? खऱ्या अर्थाने ही भाषा या ठिकाणी बंद केली पाहिजे. आपल्या मागण्या मागितल्या पाहिजे, त्या नियमात बसतील, त्याच्याकरता काही नियम होतील, काही चर्चा होतील, बैठका होतील, उपसमितीची बैठक होईल, त्यात निर्णय होतील. मराठा समाजाला जे जे काही द्यायचं असेल ते समाज त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने दिला आहे आणि पुढेही आमचं सरकार या ठिकाणी काम करणार आहे. मागण्या तुम्ही म्हणताय, पण मागण्या कितपत तुम्हाला जास्त वाटतात? कारण की मराठा आणि कुणबी त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे, म्हणजे ओबीसी आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी. जे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजींनी तेही म्हणणं मान्य केलं ना. त्याचं सर्वेक्षण झालं. सर्वेक्षणामध्ये जे जे लोक कुणबी आढळले, जे जे लोक जात प्रमाणपत्र किंवा जुन्या त्या ठिकाणी नोंदी आढळल्या त्या एंट्री केल्या ना. म्हणजे काय ठरलं होतं की सर्वेक्षण करा, सर्वेक्षणामध्ये जर तुम्हाला एंट्री आढळल्या तर ओबीसीमध्ये त्यांना घेण्यात आलं. पण या ठिकाणी ज्या पद्धतीचं अरेरावीची भाषा सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला या ठिकाणी डाग लावण्याचा प्रयत्न आपण करताय, तो डाग या ठिकाणी लावू नका. शेवटी तुमची मागणी सरकारकडे मांडा. सरकारने उपसमिती तयार केली आहे. आमचं सरकार न्याय करणारं सरकार आहे. माननीय एकनाथजी मुख्यमंत्री असताना त्यांनी ते सर्वेक्षणाचे आदेश दिले, त्याप्रमाणे सर्वेक्षण झालं. आणि देवेंद्रजींना एकट्यांना जेव्हा जेव्हा सरकारमध्ये देवेंद्रजी येतात ते देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांना टार्गेट करणे हे काही योग्य नाही आहे. आणि आमचं सरकार हे खऱ्या अर्थाने न्याय देणारं सरकार आहे. आमच्या 18 पगड जाती ओबीसी समाज, 18 पगड जातीचा ओबीसी समाज, 353 जातीचा ओबीसी समाज हा सुद्धा त्या ठिकाणी आमच्या या ठिकाणी या महाराष्ट्राला पुढे नेत आहे. आणि मराठा समाज सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कधी मराठा आणि ओबीसी कधी या ठिकाणी गावागावामध्ये वाद तयार केले नाही. मात्र गावागावामध्ये अशांततेचं वातावरण तयार करणे, ओबीसी आणि मराठा समाजाला एकामेकासमोर आणणे आणि ओबीसी मराठा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम या ठिकाणी मला वाटतं सुरू आहे. महाराष्ट्राची जनतेला माझी विनंती आहे की सामाजिक वाद या राज्यामध्ये होऊ नये आणि याकरता आपण सर्व मिळून काम करू. 2 मुद्दे यामुळे उपस्थित झालेले आहेत. पहिलं म्हणजे मुंबईकर आणि गणेशोत्सव. हाच सवाल उपस्थित करत आहे की गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण मुंबईमधला, अशा वेळी आंदोलन करणं कितपत योग्य आहे? दुसरं, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक सपकाळ या आंदोलनाला पाठिंबा देतात, शाहू महाराज पाठिंबा देतात, अशा प्रकारे मतदान. नाही, मी तेच सांगतो आहे, या महाराष्ट्राला अशांत करणे काही योग्य नाही. हिंदूचा सर्वात मोठा सण गणेश उत्सव हा संपूर्ण जगातला, भारतातला, महाराष्ट्रातला हिंदू समाज या ठिकाणी साजरा करताय. आणि अशा वेळी या ठिकाणी जे आंदोलन होत आहे, माझी आंदोलनकर्त्याला विनंती आहे की आंदोलन आपल्याला 4 दिवस नंतरही करता येतं. गणेश उत्सवासारखा पवित्र सण आहे, तोही टाळता येऊ शकतं. पण मला असं वाटतं की थोडा विचार या राज्याच्या जनतेचा केला पाहिजे. शेवटी आपल्याला हे पुढचे अनेक वर्ष किंवा पुढच्या काळात आंदोलन करायला, पण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझी विनंती आहे आंदोलनकर्त्यांना की गणेशोत्सवासारख्या पवित्र सणामध्ये मुंबईकर जे गल्लोगल्लीमध्ये सर्व समाज, मराठा, ओबीसी, 18 पगड जाती एकत्र येऊन हा जो गणेशोत्सव साजरा करतायत याला मात्र गालबोट लागू नये अशी विनंती आंदोलनकर्त्यांना आहे. अशी आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका पार पाडावी आणि मुंबईला आणि महाराष्ट्राला शांत ठेवण्याकरता काँग्रेस असेल किंवा अजून जे शाहू महाराजांनी पाठिंबा दिला ते असतील, या सर्वांनी विचार करावा. राजगडचा परिपत्रक जारी झालेला आहे, काय तुमच्या विभागाने केलेलं आहे? मराठी शेवटचा
मराठवाड्यामधले अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जे आहेत दादा, देखिए, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने मराठा आरक्षण के लिए जब वो मुख्यमंत्री थे, उन्होंने मराठा आरक्षण के लिए कायदा बनाया। हाईकोर्ट, सुप्रीम कोर्ट तक कायदे को मंजूरी मिली। बाद में उद्धव ठाकरे सरकार आने के बाद कायदा स्टे कर दिया गया। अब माननीय देवेंद्र फडणवीस जी ने मराठा समाज को सारथी के माध्यम से जो योजनाएं दी और जो बातें मराठा समाज ने जो डिमांड की, उसमें से सारी डिमांड हमारी देवेंद्र फडणवीस सरकार ने, फिर एकनाथ शिंदे सरकार ने और फिर हमारी सरकार ने देने का प्रयास किया। लेकिन जब जब देवेंद्र जी मुख्यमंत्री बनते हैं, तब इस प्रकार की देवेंद्र जी के खिलाफ एक समाज में उनके खिलाफ संघर्ष तैयार करने का काम किया जाता है। देवेंद्र फडणवीस जी के खिलाफ मुझे इस बात का बहुत मैं निषेध करता हूं, निंदा करता हूं कि देवेंद्र फडणवीस जी के परिवार को लेकर, माताजी को लेकर, परिवार को लेकर, हमारी मां बहनों को लेकर जिस प्रकार से भाषा का प्रयोग हो रहा है, ये नहीं चलेगा, हम सहन नहीं करेंगे। और दूसरी बात, महाराष्ट्र को सरकार को उछाल देंगे, उखाड़ के फेंकेंगे। ये बात जो करते हैं, 3,17,00,000 लोगों ने महाराष्ट्र की सरकार चुनकर दी है। 51.78% वोटों से सरकार चुन के आई है। क्या जरांगे पाटिल 3,17,00,000 लोगों ने जो सरकार दी है, इतने वोटों से चुन के आई है, क्या वो सरकार उछाल सकते हैं, उखाड़ फेंक सकते हैं? देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे जी, अजित पवार की सरकार मजबूत सरकार है। और इस प्रकार की भाषा, सरकार उखाड़ फेंकने की भाषा, जो सरकार कभी भी 288 एमएलए से 237 एमएलए लेकर ये सरकार बनी है, ऐसी सरकार उखाड़ देंगे आप? ऐसी सरकार को उखाड़ फेंकेंगे आप? इस प्रकार की भाषा नहीं सही जाएंगी। आपको आंदोलन का पूरा अधिकार है, आंदोलन की डिमांड का पूरा अधिकार है। समाज 18 पगड़ जाति, 357, 353 जाति का ओबीसी समाज, उनकी भी डिमांड है और मराठा समाज की भी डिमांड है। दोनों डिमांड अपनी अपनी जगह है, लेकिन दोनों समाज अपनी डिमांड सरकार के पास रखने का पूरा अधिकार है। लेकिन इस महाराष्ट्र में व्यक्तिगत रूप से देवेंद्र फडणवीस जी को टारगेट करना, उनकी जाति को लेकर टारगेट करना, परिवार को लेकर टारगेट करना और सरकार को उखाड़ के फेंकेंगे ये भाषा करना, ये महाराष्ट्र में नहीं चलेगा। जिस तरीके से महाराष्ट्र के भीतर देवेंद्र फडणवीस की सरकार आने के बाद या फिर इलेक्शन करीब आने के बाद इस तरीके के आंदोलन को पीछे हवा कौन दे रहा है? क्या ये राजनीतिक हो गया? सामाजिक से ज्यादा राजनीतिक मुद्दा बनते जा रहा है और राजनीतिक पार्टियां इसके पीछे बैकबोन के तौर पर इस्तेमाल कर रही है। देखिए, जब आपने देखा ही है कांग्रेस पार्टी और बाकी लोगों ने जिस प्रकार से आंदोलन को सपोर्ट किया, वो करना चाहिए। लेकिन अब महाराष्ट्र में कौन से दिन है? जिस दिन आंदोलन हो रहा है उस दिन हमारे हिंदू समाज का सबसे बड़ा त्योहार है, दीपावली के बाद का गणेश उत्सव। हर घर में, हर गली में, हर चौक में, मुंबई में तो हर गली 50-50 घर की गलियां एक जगह आकर आज ये आनंदोत्सव मना रही है, हर्षोल्लास मना रही है। ऐसे में महाराष्ट्र को अशांत करना क्या दूसरा दिन नहीं है? क्या 10 दिन जा नहीं सकते? 10 दिन के बाद आंदोलन हो नहीं सकता? मैं सरकार की ओर से उनको आह्वान करता हूं, आप 10 दिन के बाद करिए, गणेशोत्सव के बाद करिए। सरकार तो ही, आप लोग भी है, बात हो सकती है, चर्चा हो सकती है। लेकिन जिस प्रकार से भाषा है, हम उखाड़ फेंकेंगे, हम ये कर देंगे, हम वो कर देंगे, और जिस प्रकार की पॉलिटिकल पार्टियां ऐसे भाषा करने वालों को समर्थन करती है, उखाड़ के फेंकने की भाषा करने वालों को कांग्रेस पार्टी समर्थन करती है, मैं निंदा करता हूं कांग्रेस पार्टी की। मराठा समाज को आरक्षण देने का काम देवेंद्र फडणवीस सरकार ने किया, आरक्षण का कायदा देवेंद्र फडणवीस सरकार ने बनाया, मराठा समाज का आर्थिक और सामाजिक सर्वेक्षण देवेंद्र फडणवीस सरकार ने किया। देवेंद्र फडणवीस सरकार ने उपसमिति बनाकर सारे निर्णय मराठा समाज के किए, आगे भी करेंगे। मराठा समाज देवेंद्र फडणवीस जी पे विश्वास करता है, मराठा समाज देवेंद्र फडणवीस जी पे विश्वास करता है। तो देवेंद्र फडणवीस जी के ऊपर विश्वास जब मराठा समाज का है, तो सामाजिक संतुलन रखने का भी काम
सब लोगों ने करना चाहिए। हमारी सरकार सबको न्याय देने वाली सरकार है और हमारे सरकार में सभी समाजों को, सभी धर्मों को कोई भी कठिनाई करने का काम हमारी सरकार नहीं करेगी, सभी समाजों को न्याय देगी। सर, आने वाले कुछ दिनों में बीएमसी समेत तमाम नगर पालिका के चुनाव होने हैं। विधानसभा से पहले भी इलेक्शन कमीशन ने एसआईआर जैसी बड़ी प्रक्रिया की है, जिसके बाद 35 लाख से अधिक वोट जो है काटे गए। क्या आप ये चाहते हैं कि मुंबई में और महाराष्ट्र में भी एसआईआर की प्रक्रिया जो है वो किया जाना चाहिए, ताकि एक रिवीजन हो वोटर लिस्ट में? देखिए, हर व्यक्ति की डिमांड यह है, सारी पॉलिटिकल पार्टी की डिमांड है। जब पॉलिटिकल पार्टी की मीटिंग चुनाव आयोग के साथ होती है, जब लोकसभा के बाद भी जब मैं किरीट सोमैया जी, आशीष शेलार जी, सारे लोग केंद्रीय इलेक्शन कमीशन से, सेंट्रल इलेक्शन कमीशन से हम मिले थे, वो समय हमने बताया था। और आज भी हमारी ये डिमांड रहती है हर बार कि इलेक्टोरल रोल है कभी भी क्लियर होना चाहिए, कोई भी वोट गड़बड़ ना होना चाहिए, हर व्यक्ति को वोट करने का अधिकार मिलना चाहिए। कई लोगों के नाम ये लिस्ट में है, वो लिस्ट में नहीं है, जो जहां रहता है वो लिस्ट में नाम नहीं है, दूसरे लिस्ट में है। तो चुनाव के समय में 52-53% वोटिंग की होता है कि इलेक्टोरल रोल में जिस प्रकार से पूरा कंप्लीट घर घर जाकर, कंप्लीटली घर घर जाकर, जब तक इलेक्टोरल रोल पूरा क्लियर नहीं होता तब तक वोट का परसेंटेज भी नहीं बढ़ेगा। कई मृत नाम है, कई डबल नाम है, कई ट्रिपल नाम है, ये सिर्फ वोटर लिस्ट बढ़ते जाती है, डिलीशन का काम होता नहीं है। तो चुनाव आयोग ने एक बार पूरे ये निर्णय लेकर आज नहीं कल करना ही पड़ेगा। इलेक्टोरल रोल रोज बढ़ता है, उसमें डिलीशन कुछ होता नहीं है, तो इसलिए ये प्रक्रिया होनी चाहिए। ये डिमांड भारतीय जनता पार्टी ने बार बार की है। सर, एक आरटीआई के जरिए खुलासा हुआ है कि यूपीए और एनडीए के शासनकाल का जो कंपैरिजन किया गया, तो किसानों की आत्महत्या में 50% कमी आई है एनडीए के शासनकाल में। माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने 2014 के बाद इस देश को जिस प्रकार से आगे लेके जाने का प्रयास किया, इसी का ये परसेंट है, इस वजह से ये परसेंट बाहर आया है। और निश्चित रूप से विकसित भारत 2047 की जो मोदी जी बात कर रहे हैं, यही है कि 2047 तक ऐसा भारत हो जहां कोई भी किसान आत्महत्या ना करे, किसी को भी गरीबी ना सहना पड़े। यही डेवलपमेंट मोदी जी करना चाहते हैं, यही 2047 से विकसित भारत को आगे लेके जाना चाहते हैं। पुण्यातील तालुक्याचं नाव राजकारण करण्याची तुम्ही घोषणा केलेली, त्याचं शासन पारिपत्रक जारी झालेलं आहे। आता त्या गावाला निधी सुद्धा मिळणार आहे का, तालुक्याला निधी सुद्धा मिळणार आहे का? यावर मला या गोष्टीचा आनंद आहे। आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचे एकनाथजी, अजित पवारजी या सर्वांनी महसूल खात्यामध्ये ही सूचना दिली होती आणि प्रस्ताव आला होता, आम्ही केंद्र सरकारकडे पाठवला। माननीय प्रधानमंत्री मोदीजी, आमचे गृहमंत्री अमित भाई या सर्वांनी याच्यामध्ये मोठं योगदान दिलं आणि आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जी पहिली राजधानी राजगड आहे, या राजगडला आता जो राजगडच्या पायथ्याशी वेल्हे तालुका आहे, त्या वेल्हे तालुक्याचं नाव बदलून राजगड तालुका करावा अशी मागणी होती। ती मागणी पूर्ण झाली। मला अभिमान आहे, छत्रपती शिवाजी महाराजीच्या गडकिल्ल्याच्या निर्णयानंतर जे 12 किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये आल्यानंतर एक पुन्हा निर्णय वेल्हे तालुक्याला राजगड करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला, आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आणि तो महसूल खात्यामधून झाला। याबद्दल मला आनंद आहे। ऐतिहासिक दिवस आहे, राजपत्र निघालेलं आहे आणि वेल्हे तालुक्याच्या जनतेने या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। आपके नेतृत्व में एक ऐतिहासिक फैसला लिया गया है, राजगढ़ जो वेल्हे तालुका है उसको राजगढ़ नाम दिया गया है। आपने बहुत प्रयत्न किया इसके लिए, क्या कुछ कहेंगे जब ये फैसला हुआ है? मैं माननीय प्रधानमंत्री मोदी जी का, हमारे गृह मंत्री अमित भाई का, हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी का आभार व्यक्त करता हूं कि हमारे राजस्व विभाग ने एक प्रस्ताव तैयार किया था। छत्रपति शिवाजी महाराज जी, इनकी पहली जो राजधानी थी राजगढ़, उनके जो वहां पे जो तहसील है उसका नाम वेल्हे था और ये वेल्हे का राजगढ़ करना चाहिए, ये जो डिमांड थी उसको पूरा करने का काम हुआ है। आज गवर्नमेंट का नोटिफिकेशन डिक्लेयर हो गया है
वेल्हे तालुका की जनता ने इसका स्वागत किया है। अब वेल्हे तहसील नहीं होगा, राजगढ़ होगा, ये हमारे लिए अभिमान की बात है। छत्रपति शिवाजी महाराज जी इनके राजगढ़ किले को और राजगढ़ तालुका का नाम दिया गया, ये महाराष्ट्र के लिए ऐतिहासिक दिन है, ऐसा मैं समझता हूँ। साहेब 2-4 दिवसापूर्वी सदाभाऊ खोत आणि गोरक्षक यांच्यामध्ये वाद सुरू झाला. सोलापुरात त्याच्यात फार पडसाद उमटले, एकमेकांवर हमरेतुमरीपर्यंत आला विषय. दोन्हीही समुदायाला किंवा व्यक्तींना काय सांगाल? नाही, सदाभाऊ खोत आणि तिथल्या जे सर्व पदाधिकारी आहेत, काही आमदारही आहेत आमचे सर्व, त्यांची मागणी आहे की जर्सी गायीबद्दल जे त्या ठिकाणी निर्बंध घातलेले आहे त्या निर्बंध त्या ठिकाणी विक्रीचे उठवा आणि गोरक्षक त्यांना जर्सी गायींनाही थांबवतात त्याबद्दलची एक बैठक घ्यावी असा सदाभाऊ खोतचा म्हणणं आहे. शासन याचा विचार करेल, पण त्या ठिकाणी जो संघर्ष सुरू आहे गोरक्षक आणि त्या ठिकाणी काही शेतकऱ्यामध्ये, तो संघर्ष थांबला पाहिजे. यावर सरकार बसून तोडगा काढेल आणि यामध्ये सरकार इंटरव्हेन्शन करेल. परंतु जो आता यामध्ये मुद्दा उपस्थित झाला आहे शेतकरी आणि गोरक्षकाच्या मधात, तो थांबला पाहिजे. तिथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घेतली पाहिजे. याकरता मी सदाभाऊ खोतशी बोललेलो आहे. त्यांनी याच्या ठिकाणी सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका व्यक्त केली आहे.